Dear student, in the last lecture we have seen electric current. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण असणारी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा म्हणजे नेमकं काय ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याची डेफिनेशन आपण पाहिली होती की करंट I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. करंट जो आहे तर त्या करंटचं असणारे काही सिस्टीम इंटरनॅशनल मधलं एकक त्या ठिकाणी अँपियर असतं. त्याच्यानंतर असताना जो काही चार्ज जो आहे तर त्या चार्जचं एकक त्या ठिकाणी कुलम असतं. त्याच्यानंतर 1 अँपियर जो आहे तर त्या 1 अँपियरची डेफिनेशन आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर 1 मिली अँपियर इज इक्वल टू 10⁻³ अँपियर. आणि दुसरं आपण पाहिलं होतं की 1 मायक्रो अँपियर इज इक्वल टू 10⁻⁶ अँपियर. एवढा भाग आपण त्या ठिकाणी मागचा तास जो आहे तर त्या मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिला होता. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आहे पहा, रेजिस्टन्स अँड ओहम्स लॉ. तर रेजिस्टन्स म्हणजे रोध किंवा विद्युत रोध आणि ओहमचा नियम आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. त्याच्यामध्ये महत्वाचा आपल्याला जो पाहायचा आहे तर तो पाहायचा आहे तर त्या ठिकाणी ओहम्स लॉ. आता ओहम्स लॉ जो आहे तर तो काय सांगतो पहा, द रिलेशन बिटवीन द करंट फ्लोईंग थ्रू ए वायर. आता वायर जे आहे तर त्या वायरमधून फ्लो होणारा जो काही करंट जो आहे तर तो करंट कशाने दाखवतो आपण, आय हे अक्षर जे आहे तर त्या आय अक्षराला दाखवतो, बरोबर. अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इस एंड. आता पोटेन्शियल डिफरन्स कशाने दाखवतो तर व्ही ने त्या ठिकाणी दाखवतो. कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द लॉ that was given by the German scientist George Simon Ohm. काय सांगितले पुन्हा एकदा ऐका पहा, द रिलेशन बिटवीन द करंट फ्लोईंग थ्रू ए वायर आय. आता आय कशासाठी वापरलं, करंटसाठी वापरलं. अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स एंड. पोटेन्शियल डिफरन्स कशाने दाखवता आपण, व्ही ने त्या ठिकाणी दाखवतो. कॅन बी ऑब्टेन from the law that was given by the German scientist George Simon Ohm. पुन्हा एकदा ऐका की वाहकामधून प्रवाहित होणारी विद्युत धारा ती कशाने दाखवतो आपण तर त्या ठिकाणी ती आयने दाखवतो. करंट जो आहे तर तो करंट कशाने दाखवतो आपण, वाहकामधून वाहणारी विद्युत धारा आयने त्या ठिकाणी दाखवतो, बरोबर. आणि त्याच्या दोन टोकामधील विभवांतर म्हणजे असणारे काही पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर ते पोटेन्शियल डिफरन्स कशाने दाखवतो आपण, व्हीने त्या ठिकाणी दाखवतो, बरोबर. म्हणजे वाहकामधून वाहणारी विद्युत धारा आणि त्या विद्युत धारा ज्या आहेत किंवा असणारा जो काही वायर जे आहे तर त्या वायरच्या दोन टोकामध्ये असणारे काही विभवांतर व्ही याच्यामधला असणारा जो काही संबंध जो आहे तर तो संबंध जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम याच्या नियमानुसार आपल्याला त्या ठिकाणी तो काढता येतो. आता काय सांगितलेलं पहा, इफ द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट द करंट आय फ्लोईंग थ्रू इट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू एंड. पहा मी पहिल्यांदा नियम लिहितो नंतर आपण त्या ठिकाणी ते पाहू. पहा काय सांगितलंय, इफ a physical state कशाची फिजिकल स्टेट, if a physical state of a conductor काय सांगितलंय, रिमेन्स कॉन्स्टंट. कशी असेल त्याची फिजिकल स्टेट त्या ठिकाणी कॉन्स्टंट जर असेल, बरोबर, रिमेन्स कॉन्स्टंट. द करंट कशाने दाखवतो आपण तर कॅपिटल आय ह्या अक्षराने दाखवतो, बरोबर. द करंट फ्लोईंग थ्रू. आता हा करंट कशामध्ये त्या ठिकाणी करंट फ्लो होताना दिसतो, करंट फ्लोईंग थ्रू इज काय सांगितलंय, डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी प्रोपोर्शनल असतो तर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स
आता पोटेन्शियल डिफरन्स मध्ये शॉर्टकट मध्ये मी काय लिहितो, पीडी लिहितो. पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स कशाने दाखवतो आपण, व्ही ने दाखवतो. आणि पोटेन्शियल डिफरन्स कशाच्या दरम्यान असणार आहे, बिटवीन इट्स इयर. पुन्हा एकदा काय सांगितलेले, इफ फिजिकल स्टेट ऑफ ए कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, द करंट आय फ्लोइंग थ्रू इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स व्ही बिटवीन इट्स इयर. की वाहकाची असणारी जी काही फिजिकल स्टेट, भौतिक अवस्था कशी आहे, कायम त्या ठिकाणी आहे, किंवा त्या ठिकाणी कशी सांगते आपल्याला, कॉन्स्टंट आहे, कायम असताना या वाहकामधून वाहणारी विद्युतधारा आय कशी असते, तर त्या वाहकाच्या दोन टोकांच्या दरम्यानच असणारे जे काही विभवांतर जे आहे, तर ते विभवांतराशी कशी असते, समानुपाती असते. बरोबर. मग आता याच्यावरून आपल्याला काय फॉर्म्युला लिहिता येईल पहा, की करंट कसा आहे, वाहकामधून वाहणारी जी काही विद्युत धारा जी आहे, तर ती काय सांगितली, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू इट्स इयर. बरोबर. करंट कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू इयर. बरोबर. इथपर्यंत. त्याच्यानंतर पण काय करायचं, हे जे काही प्रोपोर्शनॅलिटीचं जे काही चिन्ह जे आहे, तर त्या चिन्हाच्या ऐवजी इक्वलचं साईन आपण त्या ठिकाणी घेणार आहे आणि कॉन्स्टंट त्या ठिकाणी घेणार. कोणता, के हा त्या ठिकाणी कॉन्स्टंट घेणार. बरोबर. म्हणजे या ठिकाणी या चिन्हाच्या ऐवजी काय काय घेतलं आपण, बरोबरचं चिन्ह घेतलंय आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतलं. I is equal to के व्ही. त्याच्यानंतर पुढे हे जे काही साईज आहे प्रोपोर्शनॅलिटीचं, त्याच्याऐवजी इक्वलचं आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट त्या ठिकाणी आपण घेतली. हा जो काही के जो आहे, इथे कंसामध्ये लिहितो मी, दिसते के इज इक्वल टू काय म्हणतो मी त्या ठिकाणी, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. म्हणजे चलन जे आहे, तर त्या चलनाचा काय आहे, तर त्या ठिकाणी तो स्थिरांक त्या ठिकाणी. बरोबर. मग आता पुढे हा जो काही के जो आहे, तर तो केचा आपण इकडे ट्रान्सफर करू. बस केचं जर ट्रान्सफर जर केलं, तर या ठिकाणी हा गुणिले इकडे गेला तर भागिले होईल. म्हणजे आय अपॉन के इज इक्वल टू व्ही. हेच मी असं लिहितो बा, की आय इंटू के कसा लिहितो मी, 1 अपॉन के इज इक्वल टू व्ही त्या ठिकाणी लिहितो. बरोबर. म्हणजे या ठिकाणी हा जो काही 1 अपॉन के जो आहे, तर तो 1 अपॉन के काय असणार आहे, तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर त्या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी मी लिहितोय की 1 अपॉन के जो आहे, तर तो काय असणार आहे, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. काय असणार आहे, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. म्हणजे असणारा जो काही वाहक जो आहे, तर त्या वाहकाचा रूट कशाने दाखवला आपण, तर आर ने दाखवणार. रेजिस्टन्स आपण आर ने दाखवणार आहोत. पुढे आय इंटू हा 1 अपॉन के. 1 अपॉन के म्हणजे काय म्हटलं, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर कशाने दाखवले आपण, आर इज इक्वल टू व्ही. अशा प्रकारचा फॉर्म्युला जो आहे, तर तो फॉर्म्युला आपल्याला, किंवा हाच फॉर्म्युला मी असा लिहू शकतो की व्ही इज इक्वल टू आय आर. फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. पुन्हा 10वीला आपल्याला हे वापरायचे, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. पुन्हा पुन्हा मी सांगते तुम्हाला, कारण 10वीला आल्यानंतर पुन्हा आपल्याला लक्षात येत नाही की कुठून आले येते. आणि म्हणून त्या ठिकाणी व्ही इज इक्वल टू आय आर, किंवा आपल्याला आरची किंमत जर या ठिकाणी रेजिस्टन्सची पाहिजे असेल, तर पुन्हा आय काय करावं लागेल, या ठिकाणी ट्रान्सफर करावं लागेल. म्हणजे व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर. हा एक फॉर्म्युला काय करा, दोन्ही फॉर्म्युले तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. येते. आणि दिस इज नोन ॲज ओहम्स लॉ. काय म्हणतोय, धिस इज नोन ॲज ओहम्स लॉ. काय सांगताय, व्ही इज इक्वल टू आय आर किंवा आर इज इक्वल टू व्ही बाय आय. यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, ओहमचा असणारा जो काही नियम जो आहे, तर तो नियम त्या ठिकाणी जी काही सूत्र आपल्याला मिळाली, ही सूत्र म्हणजे काय असणार आहे, ओहमचा नियम त्या ठिकाणी असणार आहे. येते. त्याच्यानंतर पुढे वी कॅन ऑब्टेन SI युनिट ऑफ द रेजिस्टन्स
फ्रॉम द अभव फॉर्म्युला. आता या ठिकाणी हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यावरून काय करू शकतो आपण, तर त्या ठिकाणी असणारे जे काही SI युनिट ऑफ रेजिस्टन्स जे आहे तर ते रेजिस्टन्स आपण त्या ठिकाणी काढू शकतो. पहा आता तेच आपल्याला पुढे दिलेले, तर त्यावेळेला आपण त्या ठिकाणी काढणार आहे की पोटेन्शियल डिफरन्स अँड करंट आर मेजर्ड इन व्होल्ट अँड पाथ. समजा आपल्याला रेजिस्टन्स जे आहे तर त्या रेजिस्टन्सचं काय करायचं SI युनिट त्या ठिकाणी. मग आता व्होल्टेज जे आहे तर ते व्होल्टेज कशामध्ये मोजते पहा, व्होल्टेज त्याला पोटेन्शियल डिफरन्स आपण त्या ठिकाणी म्हणतो. ही पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये मोजते आपण, तर त्या ठिकाणी व्होल्टमध्ये मोजतो. आणि करंट मागच्या वेळेला आपण पाहिले, करंट I कशामध्ये मोजतोय तर अँपिअरमध्ये त्या ठिकाणी मोजतो. बरोबर. पुढे त्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्सचं त्या ठिकाणी काय करायचं, युनिट काढायचं. म्हणजे R इज इक्वल टू काय आहे, V/I. मग आता व्होल्टेज कशामध्ये मोजतो आपण, व्होल्टमध्ये मोजतो. आणि करंट जो आहे तर तो करंट कशामध्ये मोजतोय तर अँपिअरमध्ये मोजतो. बरोबर. आता पुढे या ठिकाणी आपलं लक्षात येतं नसतंय, म्हणजे या ठिकाणी युनिट ऑफ द रेजिस्टन्स या ठिकाणी काय येतं नसते व्होल्ट अपॉन अँपिअर, परंतु व्होल्ट अपॉन अँपिअरच्या ऐवजी त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले, ओहम म्हटले. काय म्हटलेले, ओहम त्या ठिकाणी. म्हणजे रेजिस्टन्स जे आहे पहा, रेजिस्टन्सचं असणारे जे काही एकक जे आहे तर ते एकक व्होल्ट अपॉन अँपिअर, किंवा हा जो काही अँपिअर हा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञाने त्या ठिकाणी शोधून काढलेला आहे ही क्वांटिटी, राशी. आणि म्हणून त्याच्या स्मरणार्थ व्होल्ट अपॉन अँपिअर त्याला काय म्हटलेले, त्याचं असणारं जे काही युनिट जे आहे तर त्या युनिटला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी ओहम अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी. आणि हा जो काही ओहम जो आहे तर त्याचं चिन्ह सुद्धा त्या ठिकाणी लक्षात यायचं. काय कसं चिन्ह आहे, असं त्या ठिकाणी चिन्ह काढायचं, त्याला म्हणायचं ओहम. यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, जे चिन्ह जे आहे तर त्याला त्या ठिकाणी ओहम त्या ठिकाणी म्हणतात. येते म्हणजे अशा पद्धत. आता आपल्याला एक ओहम समजा डेफिनेशन त्या ठिकाणी पाहिजे असते. पाहता रेजिस्टन्स जे आहे तर त्या रेजिस्टन्सचं एकक काय आलं आपलं त्या ठिकाणी ओहम आहे. बरोबर, ओहम. त्याच्यानंतर व्होल्टेजचं आहे तर ते व्होल्ट आहे, करंटचं आहे अँपिअर आहे. आता 1 ओहम इज इक्वल टू 1 व्होल्ट अपॉन 1 अँपिअर. पहा काय सांगता येईल. मग आता रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम कसं सांगता येईल पहा, इफ 1 अँपिअर काय सांगता येईल, 1 ओहम म्हणजे काय तर इफ 1 अँपिअर करंट फ्लो थ्रू ए कंडक्टर व्हेन 1 काय सांगितलं आपल्याला 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स is applied between its end, then the resistance of the conductor is 1 ohm. पुन्हा एकदा पहा काय सांगतोय मी, if 1 ampere current flow through a conductor when 1 volt potential difference is applied between its end, then the resistance of the conductor is called 1 ohm. येते मराठीमध्ये काय सांगता येईल आपल्याला, की वाहक जे आहे तर त्या वाहकाच्या 2 टोकामध्ये 1 व्होल्ट एवढं असणारे जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर आपण त्या ठिकाणी प्रयुक्त जर केलं तर त्या वाहकामधून जर 1 अँपिअर एवढी विद्युतधारा जर त्या ठिकाणी जात असेल तर त्या वाहकाचा असणारा जो काही रोध जो आहे तर तो रोध किती असतो, 1 ओहम त्या ठिकाणी असतो. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. याची डेफिनेशन मी फळ्यावर लिहितो पहा, की 1 ओहम कशाला म्हणायचं. 1 ओहम काय सांगता येईल आपल्याला, की इफ 1 अँपिअर करंट if 1 ampere current flow through a conductor when 1 volt आणि पोटेन्शियल डिफरन्स साठी मी शॉर्टकट वापरतो पहा, पीडी म्हणजे काय तर पोटेन्शियल डिफरन्स इज applied
applied between its end, then the resistance of the conductor is 1 ohm. येते म्हणजेच काय सांगता येईल की वाहकाच्या दोन टोकामध्ये 1 व्होल्ट विभवांतर जर आपण त्या ठिकाणी प्रयुक्त जर केलं तर त्याच्यामधून काय होताना तो असणारा जो काही वाहक जो आहे तर त्या वाहकामधून 1 अँपियर एवढी विद्युतधारा जर जात असेल तर त्या वाहकाचा असणारा जो काही रोध जो आहे तर तो रोध किती असतो तर त्या ठिकाणी 1 अँपियर त्या ठिकाणी असतो. येते याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ ए कंडक्टर. येते त्याच्यानंतर पुढचा असणारा जो काही रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ ए कंडक्टर हा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी पुढील तासाला पाहू. धन्यवाद.